मी मागे म्हटले होते ना मंडळी, की हिवाळा म्हटलं की खमंग खरपूस पदार्थांची मजा मजा असते. तर हे लहानपणीपासूनच आहे. आई आमच्या लहानपणी ना, हिवाळा सुरू झाला की अशी भाजणी करून ठेवायची. मस्त हिरव्यागार भाज्या येतात. मग आईला टेन्शनच नसायचं, की आमच्या टिफिनला काय द्यायचं. तर तुम्ही सुद्धा नक्की करा. सर्व साहित्य एकाच वाटीने मोजायचे. 1.5 वाटी बाजरी, 1.5 वाटी ज्वारी, 1.5 वाटी तांदूळ, 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी मूग डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी साबुदाणा, अर्धी वाटी पोहे, अर्धी वाटी कच्चे अख्खे धणे, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, 5-6 काळी मिरी, 5-6 लवंग हे सर्व साहित्य घेऊन थालीपीठाची भाजणी बनवली की अतिशय पौष्टिक आणि खमंग होते. सर्व साहित्य आपण स्वच्छ पुसून घेतले. कीटकनाशक पावडर लावली असेल तर स्वच्छ धुवून वाळवून वापरायचे. 2 बॅचेसमध्ये यांना मी भाजणार आहे. मंद आचेवरती सतत मिक्स करत छान सुगंध येईपर्यंत भाजायचं. धान्य भाजून झाल्यानंतर गार झालं की गिरणीतनं रवाळ भाजणी दळून आणायची. थालीपीठाची भाजणी तयार आहे. थालीपीठ कसे करायचे बघायचं असेल तर माझ्या फोटोच्या खालच्या त्रिकोणाला टच करा आणि रेसिपी बघा.